गोपाळ कृष्ण गोखले यांचे आर्थिक विचार यामध्ये आपण भारतीय करारोपण क्षमता किंवा करारोपण शक्ती, सार्वजनिक खर्च याबद्दल पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण गोपाळ कृष्ण गोखले यांचा जीवन परिचय बघूयात. महात्मा गांधींनी ज्यांना आपले राजकीय गुरु मानले होते त्या श्री गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 1866 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात झाला. केवळ 49 वर्ष जगलेल्या या व्यक्तीने स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनाक्रमावर मोठा प्रभाव पाडलेला दिसतो. 1896 मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकविण्याचे कार्य सुरू केले आणि 1899 मध्ये ते विधिमंडळाचे सभासद झालेले होते. 1901 मध्ये त्यांना व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर निवडण्यात आलेलं होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्यांनी 1905 मध्ये सर्वेंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. वेबले कमिशनसमोर त्यांनी जे मतप्रदर्शन केलेलं होतं त्यातून त्यांचे बरेचसे आर्थिक विचार जे आहेत ते स्पष्ट होतात. व्हाईसरॉयच्या काउन्सिलचे सदस्य या भूमिकेत त्यांनी वित्तीय सुधारणासाठी केलेले जे काही प्रयत्न होते ते लक्षणीय आहेत. आणि याच काळातील प्रखर राष्ट्रवादी आणि आर्थिक विचारवंत श्री महादेव गोविंद रानडे यांना त्यांनी आपले गुरु मानलेले होते. श्री दादाभाई नौरोजी यांचा निस्सारण सिद्धांत गोखल्यांना तत्वतः मान्य होता, पण त्यामागील चुका दाखवण्याचं काम त्यांनी डोळसपणे केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, निस्सरणाची कल्पना नीट लक्षात घ्यायला हवी. आपल्या देशात काम करणाऱ्या विदेशी नागरिकांना आपण मोबदले देतो, भूदल आणि नाविक दलावर खर्च करतो, रेल्वेसाठी घेतलेल्या विदेशी कर्जावरती व्याज देतो आणि या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी सेवा मिळालेली असते आणि हा पैसा वाया गेला असे म्हणता येणार नाही. म्हणून सर्व प्रकारचे होम चार्जेस जे आहेत हे आपल्या संपत्तीचे निस्सारण आहे असे मानणे तर्कसंगत नाही. तथापि भारतीय लोकांना प्रशासनात अधिकाधिक वाव देणे, प्रशासनाची उधळपट्टी कमी करणे इत्यादी सूचनांचा त्यांनी पुरस्कार केलेला होता, म्हणजे हे त्यांना मान्य होतं.